पुणे शहरात गेल्या 8 वर्षांपासून व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर आणि मनोज वार्डेकर यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। या टोळीने एका व्यावसायिकाकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली सुमारे 5.5 कोटी रुपये उकळलेत। तसेच व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आणखी सुमारे 2 कोटींची मागणी केली आहे। 2017 पासून सुरू असलेल्या या खंडणीच्या प्रकाराला कंटाळून व्यावसायिकाने अखेर पोलिसात तक्रार केली। 2017 पासून सुरू असलेल्या या खंडणीच्या प्रकाराला कंटाळून व्यावसायिकाने अखेर पोलिसात तक्रार दाखल केली। आंदेकर टोळीवर यापूर्वीही आयुष कोमकर खून प्रकरणी गुन्हा दाखल आहे। तसंच नाना पेठेत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणीही त्यांच्यावर कारवाई झाली आहे। कोमकर खून प्रकरणी पुणे न्यायालयाने आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। या खंडणी प्रकरणामुळे पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास तीव्र केलाय। आंदेकर टोळीच्या इतर गुन्हेगारी कारवायांचाही पोलीस शोध घेत आहेत।